हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की ज्यावेळेला MSCITची एक्झाम असते त्यावेळेला आपल्या सेंटरमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या PCमध्ये क्लायंट मशीनवरती MSCIT MSBT सॉफ्टवेअर इन्स्टॉल असतानाही तसेच सर्व्हरच्या C ड्राईव्हमधील प्रोग्राम फाईल्समधील जे MSCIT ऑनलाईन एक्झाममधील कॉम्प्टेक्स नावाची जी फाईल असते ती आपण क्लायंटच्या C ड्राईव्हच्या प्रोग्राम अँड फाईल्समध्ये MSCITच्या ऑनलाईन फोल्डरमध्ये कॉपी पेस्ट करूनसुद्धा ज्या वेळेला आपण MSCITचं अपडेट फायनल एक्झामचं जे अपडेट रन करतो त्यावेळेला अशी एरर येते की फाईल अँड फोल्डर्स नॉट फाउंड. मग फाईल्स अँड फोल्डर नॉट फाउंड अशी एरर आल्यानंतर नक्की काय करायचं, तर आपल्या PCमध्ये ज्या ड्राईव्हमध्ये MSBTचं जे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं जे तुमचं MSCIT क्लायंटचं जे सॉफ्टवेअर असतं ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल, म्हणजेच रिइन्स्टॉल करून घ्यावं लागेल. तर ते रिइन्स्टॉल केल्यानंतर मगच तुम्हाला काय करायचं आहे, तर फायनल अपडेट एक्झाम अपडेटचं जे तुम्हाला सॉफ्टवेअर मिळालेलं असतं ते रन करून घ्यावं लागतं. तर आपण रिइन्स्टॉल म्हणजेच अपडेट MSBTचं सॉफ्टवेअर फर्स्ट अपडेट कसं करायचं आणि नंतर मेन एक्झामचं अपडेट एक्झाम जे आहे सॉफ्टवेअर ते रन कसं करायचं हे आपण आत्ता पाहणार आहोत. तर इथे तुम्ही प्रथम काय करा की तुमच्या ज्या ड्राईव्हमध्ये MSBTचं सॉफ्टवेअर आहे तिथे त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला installer.exe नावाची जी फाईल आहे त्याच्यावरती राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ऑप्शन हा सिलेक्ट केल्यानंतर ही MSCIT ऑनलाईन एक्झाम सेटअपची विंडो येईल. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून MSCIT क्लायंट याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट आणि त्याच्यानंतर एक ॲग्रीमेंटचा ऑप्शन आहे तो ॲक्सेप्ट करायचा आणि मग नेक्स्ट ऑप्शनवरला क्लिक करून पुन्हा इन्स्टॉल या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर ॲक्च्युअल इन्स्टॉलेशन म्हणजेच काय, तर हे सॉफ्टवेअर आता आपण रिइन्स्टॉल करतो आहे म्हणजे अपडेट करतो आहे, जे की ऑलरेडी तुमच्या PCमध्ये इन्स्टॉल होतं. पण जर फाईल अँड फोल्डर नॉट फाउंड ही एरर येत असेल तर हे सॉफ्टवेअर तुम्ही पुन्हा रिइन्स्टॉल करून म्हणजेच अपडेट करून घ्या, म्हणजे फाईल अँड फोल्डर नॉट फाउंड ही एरर येणार नाही. आता याची प्रोसेस कंप्लीट होत आहे इन्स्टॉलेशनची. ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ही प्रोसेस कंप्लीट होती आहे. तुम्हाला रिपेअर या ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट असेल त्याच्यावरती फिनिश या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल इन्स्टॉलिंग MSCIT क्लायंट ही विंडो ओपन होईल आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. हे आपण कशासाठी करतो आहे, तर फाईल अँड फोल्डर्स नॉट फाउंड ही जी एरर येते MSCITच्या एक्झामच्या वेळेला आपण ज्यावेळेला आपलं एक्झाम सेटअप रेडी करत असतो त्यावेळेला MSCIT क्लायंटवरती हे क्लायंट मशीन जे आहे ते अपडेट करून घेणं, MSBTचं सॉफ्टवेअर अपडेट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही अशा पद्धतीने इन्स्टॉलेशनची प्रोसेस कंप्लीट होत आहे. ही प्रोसेस कंप्लीट करून मग आपल्याला जे MSCITचं अपडेट एक्झाम अपडेट जे सॉफ्टवेअर मिळालेलं आहे ते आपल्याला मग रन करायचं आहे. ही प्रोसेस कंप्लीट होत आहे. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा आणि नेक्स्ट आणि त्याच्यानंतर फिनिश. अशा पद्धतीने आपण आपलं MSBTचं सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट करून घेतलेलं आहे, रिइन्स्टॉल करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला ॲक्च्युअल MSCITचं जे अपडेट एक्झाम अपडेट जे मिळालेलं आहे मार्च एक्झाम इव्हेंटचं आत्ता जे आपलं आहे ते मार्च एक्झाम इव्हेंटचं सॉफ्टवेअर आता तुम्हाला ॲक्च्युअल रन करायचं आहे. तर अपडेट MSCIT अपडेट एक्झामवरती राईट क्लिक करून MSCIT अपडेट त्याच्यावरती राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो येईल, त्यामधून तुम्हाला क्लायंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. MSCIT क्लायंट ह्याच्यावरती क्लिक करून इन्स्टॉल या ऑप्शनवरती क्लिक करा. अशा पद्धतीने तुमच्या PCमध्ये इंडिक लँग्वेज इनपुट टूल ही विंडो ओपन होईल, त्याचं प्रोसेसिंग कंप्लीट होईल. प्रोसेसिंग कंप्लीट झाल्यानंतर क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा आणि क्लोज या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर ॲक्च्युअल तुमचं फायनल MSCIT अपडेट एक्झाम जे सॉफ्टवेअर आहे
ते तुमच्या पी सीमध्ये विदाऊट एरर रन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला स्क्रीनवर तुमचा मेसेज येईल, फाईल नॉट फाउंड ही एरर गेलेली आहे आणि तुमच्या पी सीमध्ये MSCIT क्लायंट जे आहे प्रॉपर व्हर्जनमध्ये अपडेट झालेलं तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने आपण फाईल नॉट फाउंड ही एरर घालवू शकतो. प्रॉपर स्टेप्स फॉलो करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.